विरोधकांनी तर समोर यावं आणि त्यांनी काय काम केले या 15 वर्षात त्यांनी कोणता नारळ फोडलाय त्यांनी दाखवावं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच झाली पाहिजे. अजून एकही टर्म बिघडलेली नाही. मागल्या 7 वर्षा पाठीमागे बिघडले त्याच्यावर साहेबाचं झालं. विरोधकांचं कसं आहे, यायचं तुम्हाला हे करून देतो, तुम्हाला ते करून देतो, तुम्हाला हे देणार, अमुक देणार, तमुक देणार. एकदा बोललं की ते गायब होतात, पण पुन्हा ते पुढच्या इलेक्शनला पंचवार्षिकला देतात. नाही ते म्हणणार विकास कामं आता निवडणूक आली की ते प्रत्येकजण म्हणतातच ना. ते पण विकास कामं केले म्हणतात, विरोधक म्हणतात विकास कामं. काय केलं त्यांनी जाऊन द्यावं काय त्यांना. ना कोणत्या लेटरची गरज आहे ना कशाची गरज आहे. नुसत्या एका शब्दावर साहेबांनी 20 लाख रुपयाचा रस्ता मंजूर करून दिला. सांगली जिल्ह्यातल्या रेटरे हरणाक्ष जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आहे. आज इथल्या नागरिकांशी आपण बोलणार आहे. त्यांना काय वाटते, विकास कामाच्या अनुषंगानं कोण येते आणि एकंदरीत राजकीय कल या निवडणुकीच्या पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेणार आहे. चौकातच आहे मी, जाणून घेऊया त्यांना काय वाटतं. रेटरे हरणाक्ष वातावरण काय म्हणतं? तसं बघितलं तर आता मी इथे चौकातच असतो या वातावरण तसं साहेबांच्या सीटांना काही नाही प्रॉब्लेम येणार असं वाटतंय. कारण आज साहेबांच्या म्हणजे तुतारी काय घड्या तुतारी हां आजपर्यंतचा इतिहास आहे. गेले 5-6 निवडणुका झाल्या असतील पंचायत समिती जिल्हा परिषदच्या. सर्वच्या सर्व दोन्हीच्या दोन्ही सीटा म्हणजे तिन्ही गणातल्या हां साहेबांच्या सीटा निवडून आल्या त्यांना आताही तेच होईल. म्हणजे अनेक वर्ष इथला इतिहास आहे की तुतारीनं बाजी मारली. कारण साहेबांचं काम चांगलं आहे, नेतृत्व चांगलं आहे, स्वच्छ प्रतिमा आहे आणि सार्वजनिक विकासाला साहेब चांगले असतील. इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर काय रेटरे हरणाक्षमध्ये काय विकास झाला? रेटरे हरणाक्षमध्ये मला काय माहीत नाही, पण आमच्या गावात तरी बऱ्यापैकी आत्तापर्यंत सगळीच कामं म्हणजे साहेब जिल्हा परिषद मतदारसंघात या काय हां झालं? जिल्हा परिषद मतदारसंघात आमच्या गावाला तर मी सांगतो. आता बाहेरच्या गावात काय येडे मच्छिंद्र. येडे मच्छिंद्रमध्ये आता येडे मच्छिंद्रमध्ये सांगायचं जर झालं तर साहेबांच्या माध्यमातून स्मारक झालं असेल किंवा पेयजल झालं असेल किंवा हे गावातले सर्व रस्ते डांबरीकरण, हे पेविंग ब्लॉक, नाल्यातले कामं, परत आमच्या ग्रामपंचायतची सुसज्ज अशी इमारत अगदी चांगल्यापैकी बांधून दिलेली आहे. आणि साहेबांचं काम सरकारी दवाखान्यातलं एक नंबरचं आहे. चांगला आहे. हो, वैद्यकीय सुविधा अतिशय चांगल्या आहेत यांची. त्यामुळे साहेबांचं नेतृत्व खरंच चांगलं आहे. आणि काही अडचण नाही. तिन्ही सीटा आमच्या अगदी निवडणुका असू देत नसू देत मात्र जे उमेदवार आहेत इथनं उभारलेले ते इथल्या कामांसाठी किंवा काय अडीअडचणीला उभे राहतात. 100% राहतील. कारण का तर हे आता पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत मलगौंडी, त्या क्वालिफाईड आहेत. MA इंग्लिश काहीतरी त्यांचा विषय आहे. कारण राजकारणात जरी नसल्या तरी त्यांना त्या उच्च शिक्षित असल्यामुळे त्यातलं ज्ञान घेतील आणि माणसांच्या अडचणी सोडवतील. आणि जिल्हा परिषदला कोण उमेदवार? जिल्हा परिषदला त्या काय त्यांचं नाव मोरीच आहे त्या पण चांगल्या सुशिक्षित घरातल्या आहेत त्या. त्यांचे मिस्टर कारखान्याचे संचालक आहेत आणि त्यांचे सासरे पैलवान ते पण अगदी राजकारणातच होते. त्यामुळं तिथंही बऱ्यापैकी आहे. एकंदरीत तुतारीला इथं वातावरण चांगलं आहे. एक नंबर आहे वातावरण, काही अडचण येणार नाही. काय सांगायचं एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे, वातावरण काय म्हणतं? जयंत पाटला सीटा निवडून येणार. का जयंत पाटलांच्या का सगळं कार्य जयंत पाटलांचंच आहे. कार्य आहे? हो, काय आहे कार्य? सगळं कार्य जेवढं केलंय गावात तेवढं जयंत पाटलांनीच केले. आता विकास कामावरच जर बोलायचं झालं तर काय विकास कामं केली जयंत पाटील करणारच विकास आमचा. करणार? हो, मग पुढच्या 5 वर्षात संधी कोणाला तुम्ही देणार आहे? जयंत पाटलाला. कोण इथनं उमेदवार आहे त्यांचे? इथनं राजश्री मोरे हां आणि मलगोंडी मुलगा. हे उमेदवार जे आहेत ते कामाचे आहेत, सक्रिय आहेत, जनसंपर्क आहे, आहे. कामाचे ते निवडून येतील ते वाटते. येतील. दुसऱ्या बाजूला विरोधक पण आहेत, आम्ही विकास कामं केली म्हणतात. तिने केले आता थोडी केलं. केली. ही निवडणूक लागली आहे, सकाळी कुठं काय दूध घालायला का काय दूध घालायला व्यवसाय आहे? होय, जनावर पासात. बर, मग रतिबाचा आहे का? नाही, डेअरीला डेअरीला. राजाराम बापू दूध सांगायला. आता दूध संघात तुम्ही दूध घालताय म्हणलं, आता निवडणुकीचं काय वातावरण काय कसं? जयंत पाटलाचं जयंत पाटलांचं का? का कामं चांगली आहे ते. आहेत चांगली? काय आहेत कामं? स्मारक केलंय, गावातले रस्ते केले ते, स्टेजचं काम केलंय, पुतळ्याचं काम केलंय, ग्रामपंचायतचं केलंय आणि
पांढरण रस्ता केले ते गावातलं गावातला एकदम टकाटक. टाकाटक आहे सगळं. त्यामुळं काय साहेब एकदा येऊन गेलं की गाव साहेबांचंच. हां 65% गाव होते. 65% होते. होय एवढं का हो, काय एवढं प्रेम अहो, ते तुमचं? कामच अहो गावाचं त्यांच्यावर श्रद्धाच एवढी आहे. आहे. हां आता ह्या निवडणुकीला काय होईल वाटतं? तुतारीच आहे ना. साहेबांच्यावर तुमचं श्रद्धास्थान आहे, मान्य आहे, पण आता निवडणुकीला काय होणार? तुतारीच येणार. काही जर झालं तर तुतारी येणार. विरोधात घड्याळ पण आहे. हो आता ते काय लोकसभेपासूनच आहे. आहे. मग विकास कामं केली म्हणताय आज. साहेबांनी विकास काम केले ती त्यांचंच लागणार हो. दुसऱ्या बाजूला जे घड्याळ आहे ते पण विकास कामं केले म्हणतात, विरोधक म्हणतात विकास कामं. काय केलं त्यांनी धावून द्यावं काय त्यांना. आत्ता ते काँक्रिटीकरण चालू केलं त्याने. ह्याच्या पड्याला काय केलेलं नाही. म्हणजे विकास कामं नाही आहेत. नाही जे साहेबांचं आहे ते नाही. आज पातूर जे साहेबांनी केलं ते काम नाही केलं. त्यामुळे हां त्यामुळे साहेबांचाच विजय होणार. अहो जनतेला काय फक्त पाहिजे विकास पाहिजे. बरोबर. हां बरोबर. विकास असेल तर तुम्हाला मत आहे. बरोबर. मग आता परवा दिवशी सभा झाली त्या तिने दुसरं काय सांगितलं नाही. ती तुम्ही ठरवायचं आहे मी काम केलं का नाही केलं. हां असं आहे का. म्हणजे मतदारांना माहिती आहे कोण काम करते आणि कोण नाही. 100%. इथं किती टक्के असणार? विरोधक किती टक्के आणि तुतारी किती टक्के? विरोधक 40% असणार. ती बी यांच्या झेंड्याखाली मोठी झालेली आहे ती. हां या झेंड्याखाली मोठी झाली हां आणि आता विरोधक गेले. आता विरोधात गेले ते. निकाल काय असणार? जिल्हा परिषदेचा निकाल काय? तुतारी पंचायत समितीकडे असणार. खात्री आहे होय मागं बी तेच होतं आता बी तीच आहे. त्याच्या मागं बी तेच होतं. होय अजून एकही टर्म बिघडलेलं नाही. मागल्या 7 वर्षा पाठीमागे बिघडले त्याच्यावर साहेबाचंच आहे सगळं. सगळं वातावरण. जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे. काय उमेदवारीतनं काय कोण आघाडी घेतील वाटतं? कोण पिछाडीवर जाईल वाटतं? जयंत पाटील आघाडीवर गेलो. जयंत पाटला तिनेच काम येत आहे. हाय काम? इथे काम आहे काम काय केले. काय काम आहे? काम सगळे केले. रस्त्याची म्हणा पंचायत बांधली म्हणा दवाखान्याला म्हणा कामं अनेक इथं केली ती केलं. आणि अजून करते ती बी. अजून करते ते. होय. आता इथलं विकास उमेदवार जे आहेत कोण येतील निवडून वाटते तुम्हाला? ही साहेबांची येणार तुतारीवरच येणार. म्हणजे जिल्हा परिषद रेट हरणाची मतदारसंघातली ती मोरेंची शीट तुतारीची आणि आमच्या गावची एक आहे धनगराची. हां. हे दोन्ही बी येतात निवडून. होय म्हणजे सहकारी तुतारी म्हणताय. तुम्हाला काय वाटतं? तुतारीच काय वाटतं तुतारी? विकास कामं केलीत ना. कामं करते ती सगळे जण ही सगळे विकास केली. कामामुळं येणारच हो. साहेबांची आजपर्यंत बरीच कामं केलीत. करते ती. तुतारीच्या विरोधात घड्याळ पण आहे. आम्ही विकास कामं केल्यात म्हणतात. आता काय ती पहिली एकत्र होती हां. पण खरं साहेबानं काम केलं इथं. जयंत पाटला तर आता दोन्ही पण एकच आहे. काय तुतारीन घड्याळ काय आता अजितदादांच्या ह्याच्यामुळं आता काही एकच की सगळं होणारच हो. भविष्यात काय झालं तरी राष्ट्रवादी तीच आहे. होय. तीच आहे. काय वाटतं तुम्हाला? राष्ट्रवादी एकत्र व्हायला पाहिजे आता? पाहिजे हो. व्हायला पाहिजे. आणि झालं तरच बरं आहे. पक्षाला हवी तीच आहे. होय होय दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच झाली पाहिजे. तसं होताना दिसत नाही आजच्या घडीला. नाही होणार काही दिवसांनी पर्याय नाही त्याच्यात. पर्याय नाही. बरं झालं नाही झालं तर इथला निकाल काय असणार? ते तुतारीच असणार. खात्री आहे तुम्हाला? होय 100 एवढ्या खात्रीने तुम्ही का सांगता? दिसते लोक काम करते ती माणसं मतदार ही सांगतील लोक. बघतो जिकडे तिकडे तुतारीच बरेपैकी चालले. वेळ आहे इथं दूध घालायला माणसं येत आहेत. डेअरीत नाही आहे इथल्या. काय सांगाल एकंदरीत काय राजकीय वातावरण आहे? जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर. इथं साहेबांचं काम चांगलं आहे. जयंत पाटील साहेबांचं काम चांगलं आहे. जयंत पाटील साहेबांनी अनेक कामं केलेली आहेत. त्यामुळे साहेबांचं जिथे शिटायला लागणार जिल्हा परिषद पंचायत समिती. साहेबांचं काम मोठं आहे. काय कामाच्या बाबतीत सांगा. कामाच्या बाबतीत सगळे नोकरी असू दे दूरसंघ असू दे सगळे कारखाने असू दे किंवा युवकांना रोजगार आहे किंवा गावोगावी आता ही तुमची कामं जी आहेत रस्त्याची वगैरे कामं तेच करते. करतो. दुसऱ्या बाजूला घड्याळ पण आहे. ते म्हणतात आम्ही का विकास कामं केली. नाही ते म्हणणार विकास कामं आता निवडणूक आली की ते प्रत्येकजण म्हणतातच ना. पण साहेबांची कामं जास्त आहेत इथं. जास्त कारण जयंत पाटील साहेबांना पर्याय नाहीच.
पर्याय नाही. हां, पर्याय नाही म्हणजे कसं, जयंत पाटील साहेबांनीच कामं करावी. असतात काय संपर्कात ते? असतात सगळ्यांच्या संपर्कात असतात, गोरगरीब असू दे हे असू सगळ्यांच्या संपर्कात असतात. एखाद्या अडीअडचण आता इथल्या उमेदवारांच्यावर जर बोलायचं झालं तर कोण येतील वाटते निवडून किंवा काय कसं? सुजित प्रतिमा हे काय म्हटलं तुम्ही? हो. उमेदवार इथले हां. जे आहेत ते कोण निवडून येतील वाटतं? इथले आता हे आमच्या की नाही पंचायत समितीचे पूजा नितीन मलगवंडी हां आणि जिल्हा परिषदेचे प्रतिमा सुजित मोरे हां. ह्याच निवडून येणार अगदी 100%. तर हे जे उमेदवार आहेत हे कामाला किंवा लोकांच्या अडीअडचणीला किंवा कशा उभं राहतात किंवा सक्रिय आहेत? राहतात सक्रिय आहेत. कशासाठी काय तुम्ही सांगाल अनुभव कशासाठी फोन केलेला किंवा काय आमची अडचण होती किंवा काय किंवा गावात कोणाची काय अडचण होती त्यांना सांगितलं आणि सोडवली असं काय हो, भरपूर कामं तिने गावात फोन जरी केले तर फोन ते स्वतः येऊन स्वतः कामं करतात सगळी. एकंदरीत तिथला निकाल कसा असणार? तिथला निकाल म्हणजे कसं माहिती आहे का, या गावातलं कोण आघाडी? ह्या गावात आघाडी तीच घेणार, पूजा नितीन मलगवंडी आणि प्रतिमा सुजित मोरे. या जिल्हा परिषद मतदारसंघात जयंतराव पाटलांचं काम म्हणजे चांगल्या पद्धतीने आहे. चांगला आहे. चांगलं आहे. हां, मग त्यांचा विकास कामं जरा आहेत चांगली. तर विकास कामं त्यांची जर सांगायची झाली तर काय सांगाल? दुसरं कारण तुम्ही विकास कामं जयंत पाटलांची म्हणताय मात्र घड्याळ पण म्हणते आम्ही विकास कामं केले. या आता रेट्यानक जिल्हा परिषद मतदारसंघात आमच्या येडेमचंदमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचं स्मारक, नंतर रेट्यानक्षमध्ये की पुलाचं म्हणा किंवा नदीवरचा घाट, ही चांगली कामं साहेबांनी केलीत. किंवा इथं आमच्या इथं मच्छिंद्रनाथ देवस्थानला निधी चांगला दिला त्यांनी. दिला हो. नंतर इथं बहे पुलासाठी म्हणजे काय रामलिंग बेट इथेही चांगला निधी त्यांनी दिला. इथं या निधी दिला असेल मात्र इथं कामं करताना कोण मदतीला येते इथले उमेदवार किंवा काय कसं? इथं साहेबांचे कार्यकर्ते आहेत. हां. अगदी अत्यंत म्हणजे सुंदर काम आहे त्यांचं. अगदी हिरिरीने काम करतात. साहेबांचे कार्यकर्ते चांगलं काम आहे त्यांचं. घड्याळ पण म्हणते आम्ही काम केले आम्ही विकास केला. हां, त्यांचाही थोडाफार आहेच. हां पण साहेबांचं कसं आहे, आता 35 वर्षी आमदारकी आहे. हां. त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले. तसं काम चांगलं आहे त्यांचं. आता आघाडीवर बोलायचं झालं तर कोण घेईल? या मतदारसंघात म्हणाल तर आता ह्या राष्ट्रवादीच्या म्हणजे काय जयंत पाटील गटाच्या प्रतिमा ताई आणि आमच्या पूजा मलगवंडी आणि गड पंचायत समिती गाणातल्या या उमेदवार आघाडी घेतील. खात्री आहे तुम्हाला? खात्री 100% निवडून येतील. रेटरे हरणाक्ष जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी फिरतोय. इथल्या नागरिकांच्याकडनं कानोसा घेण्याचा प्रयत्न करतोय की काय आहे वातावरण. सध्या मी आहे किल्ले मच्छिंद्रगड परिसरामध्ये. नंदीवाले वसाहत परिसर आहे हा. काय सांगशील दादा, एकंदरीत निवडणूक लागली आहे, वातावरण कसं असणार? एका बाजूला भाजप आहे, दुसऱ्या बाजूनं राष्ट्रवादी, दोन्ही गट आहेत. निवडणूक मतदान काही दिवसांवर आले, काय वातावरण? तसं सांगायचं झालं तर वातावरण तर इथं फक्त आणि फक्त जयंत पाटील साहेबांचंच आहे. कारण की इथं आजपर्यंत विरोधकांना म्हणजे येण्याची संधीच जयंत पाटील साहेबांनी इथं दिलेली नाही. कारण की असं एकही काम नाही की नंदीवाले समाज हा जयंत पाटील साहेबांपर्यंत गेला आणि जयंत पाटील साहेबांनी नाही म्हणलेलं नाही, असं एकही गोष्ट नाही. आम्ही कधी पण साहेबांना मागू दे, स्मशानभूमीसाठी निधी मागितला, स्मशानभूमीसाठी साहेबांनी 10 लाख रुपये निधी दिला. त्याचबरोबर रस्त्यासाठी निधी मागितला. असंच बैठक नुसती साहेबांशी अशी बैठक झालेली, त्यामध्ये साहेबांना बोलता चालता म्हणलं साहेब आम्हाला रस्ता पाहिजे. साहेब म्हणले किती लाख देऊ? आम्ही म्हणलं 25 लाख द्या. 20 लाख रुपये साहेबांनी लगेच मंजूर करून दिला. ह्याला म्हणतात नेतृत्व. ना कोणत्या लेटरची गरज आहे ना कशाची गरज आहे. नुसत्या एका शब्दावर साहेबांनी 20 लाख रुपयेचा रस्ता मंजूर करून दिला. व दुसऱ्या दिवशी म्हणजे कामाचं गांभीर्य बघा. म्हणजे आपण नुसता रस्ता मागितला, दुसऱ्या दिवशी PWDची माणसं येतात व रस्त्याची मोजणी करून लगेच एका महिन्यात काम चालू होतं. याला म्हणतात नेतृत्व. नाहीतर विरोधकांचं कसं आहे, यायचं तुम्हाला हे करून देतो, तुम्हाला ते करून देतो, तुम्हाला हे देणार, अमुक देणार, तमुक देणार. एकदा बोललं की ते गायब होतात, पण पुन्हा ते पुढच्या इलेक्शनला पंचवार्षिकलाच येतात. तो एखादा धूमकेतू कसा 50 वर्षातनं 5 वर्षातनं एकदा येतो बघा, तसं विरोधकांचं काम आहे. इलेक्शन आलं की नंदीवाले समाज दिसतो आणि इलेक्शन गेलं, मतदान झालं की 5 वाजल्यावर मग ते कोण नंदीवाले समाज, कुठला नंदीवाले समाज, असं विरोधकांचं काम आहे. जयंत पाटील साहेबांचं इथल्या घराघरात प्रत्येकाचं नाव जयंत पाटील साहेबांना विचारलं तरी ते सांगू शकतात. म्हणजे इतकं
म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारं माणूस आहे, नेते आहेत. पण त्यांना इथल्या समाजातल्या सर्वसामान्य समाजातल्याही माणसांची नावं त्यांना लक्षात आहेत. म्हणजे जयंत पाटील साहेब इतकं असं लोकाभिमुख नेतृत्व आहे. नंदीवाले समाजाला रस्ता दिला 20 लाखाचा, त्याचबरोबर समाज मंदिर बांधून दिलेलं आहे. त्याचबरोबर तिथं समाज मंदिराजवळ कॉन्क्रिटीकरण दिलेलं आहे. बरेच कामं असे आहेत की जयंत पाटील साहेबांनी केलेलं नाहीत असं नाहीत. आज घरटी माणूस आमच्या नाही म्हटले तर एक 15-16 लोक आज आमच्या साहेबांच्या संस्थेत कामाला आहेत. म्हणजे इतकं काम, म्हणजे साहेबांनी सार्वजनिक कामाबरोबरच एका कुटुंब जगवायचं सुद्धा काम साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे एका घरातला एखादा व्यक्ती जर कामाला असेल तर त्याचं अख्खं कुटुंब चालतं. म्हणजे हे कामं साहेबांनी अशी करून दिलेली आहेत. म्हणजे आमचं आता वातावरण जर बघायला गेलं, बघा मुलं आलीच बघा आमच्या इथली, म्हणजे इतकं वातावरण असं व्यवस्थित चालू आहे आमच्या इथं. पण दुसऱ्या बाजूला विरोधक आहेत ते देखील म्हणतात की आम्ही इथनं कामं केलेत, विकास कामं केलं. त्यांचा पण हे आहे, दावा आहे. काय त्याच्याकडे कसं आहे? विरोधकांनी तर समोर यावं आणि त्यांनी काय काम केले, या 15 वर्षात त्यांनी कोणता नारळ फोडलाय त्यांनी दाखवावं. हे ओपन आमचं चॅलेंज आहे विरोधकांना. तुम्ही या 15 वर्षात काय केले, जे साहेबांनी मंजूर करून दिलेलं आहे, राष्ट्रीय पेयजल योजना, रस्ते वगैरे, तेच म्हणतात आम्ही केले म्हणून हे विरोधकांचं श्रेयवाद सगळं. हा श्रेयवाद घ्यायचं चाललंय. पण इथल्या जनतेला माहीत आहे साहेबांनी काय केले आणि विरोधकांनी काय केले. हे घराघरात माहीत आहे. तुम्ही घराघरात जरी प्रत्येकाच्या गेला तरी ते जयंत पाटील साहेब हे नाव प्रत्येकाच्या काळजात कोरलेलं नाव आहे. हे सांगायची गरज नाही, हे तुम्हाला दिसूनच येतं. हे चित्र इतकं इतकं म्हणजे असं लोकांचं, तुम्ही जर फिरला का नाही घराघरात तर प्रत्येकाच्या घराघरात तुम्हाला दिसून येईल जयंत पाटील साहेबांनी काय काम केले. मी सांगू इच्छितो, मला कळल्याप्रमाणे एक 16 वर्षापासून मी राजकारणात आहे. म्हणजे मला कळतं राजकारण. 16 वर्षापासून मी बघतोय विरोधकांचं एकही काम इथं नाही. कामच नाही, विकास कामं नाही. विकास कामच नाही, रुपयाचं पण काम नाही. विरोधकाला नंदीवाले समाज फक्त हा इलेक्शन आलं तरच दिसतो, नाहीतर नाही. जयंत पाटील साहेब वर्षात नाही तर 2-3दा येऊन भेट घेऊन जातात. व काही समस्या अडचण असली त्यांच्या ऑफिसला जरी आम्ही गेलो तर लगेच आमच्या समस्येचं निराकरण केलं जातं. हे असं नेतृत्व म्हणजे जयंत पाटील साहेब आहेत. जयंत पाटील साहेब आहेत, प्रतीकदादा आहेत, त्याचबरोबर राजवर्धन भैया आहेत. राजवर्धन भैयांनी आम्हाला विद्यार्थ्यांसाठी, आम्ही असंच एकदा म्हणलं, गावात MPSC करणारे विद्यार्थी आहेत, नवीन मुलं शिकण्यासाठी व त्यांना प्रेरित करण्यासाठी वाचनालयाची गरज आहे. राजवर्धन भैयाने लगेच आम्हाला वाचनालयाची सुविधा करून दिली. प्रतीकदादांनी आम्हाला पेयजलाची योजना करून दिली. म्हणजे हे असं नेतृत्व आहे की एकही काम आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो म्हणजे राजाराम बापूपासून ते राजाराम बापूपासून ते जयंत पाटील साहेब, प्रतीकदादा, राजवर्धन भैया, इथून आम्ही एकनिष्ठ हा समाज त्यांच्या कुटुंबाशी एकनिष्ठ आहोत. त्यामुळं विरोधकांचं इथं येण्याचा काही प्रश्नच नाही आणि विरोधक इथे येणारच नाहीत, तुम्हाला मी सांगतो. येणारच नाहीत. त्यांना माहितीच आहे, पहिल्यापासूनच माहिती आहे, नंदीवाले समाज हा पूर्णपणे जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी. इथलं 260च्या 260 मतदान हे जयंत पाटील साहेबांनाच होतं, त्याच्या व्यतिरिक्त येतच नाही. आमदारकीला सुद्धा त्यांनी प्रयत्न केला नाही तर याचा, म्हणजे इतकं इथं असं वारं जयंत पाटील साहेबांचं. एकंदरीत या जिल्हा परिषद मतदारसंघाचा निकाल काय असणार? एकंदरीत तरी जर बघायला गेलं तर रेठरा आरक्षित जिल्हा परिषद गण व किल्ले मच्छिंद्रगड पंचायत समिती गण व एडे मच्छिंद्र पंचायत समिती गण यामधून राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार विजयी होणार आणि 100% तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो 1000 मताच्या प्लसनं शीट निवडून येणार, लीडने निवडून येणार. लीड 1000चा असणार, 1000च्या वरच असणार. खरं तर कोणी एवढं काम केलं नाही तेवढं काम या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनीच्या माध्यमातून साहेबांच्या फंडातून झालेलं आहे. सांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छिंद गाव, त्या गावातील नंदीवाले वसाहत, गोपाळवाडी वसाहत, ह्या दोन्ही समाजामध्ये साहेबांची जी भावना आहे ती प्रत्येक क्षणी पॉझिटिव्ह असते आणि त्यातूनच तुम्ही जर विचार केला तर सर्वांगीण विकास हा ह्या भागामध्ये झालेला आहे. असं कोणतेही काम नाही की साहेबांपर्यंत नेले आणि साहेबांनी नाही म्हटलं आहे. सर्वांगीण विकास या ठिकाणी या भागामध्ये साहेबांनी केलेला आहे. स्वर्गीय राजाराम बापू असतील, त्यानंतर साहेब असतील, त्यानंतर प्रतीकदादा असतील, राजवर्धन भैया असतील, ह्या चारही नेतृत्वाकडे एवढी क्षमता आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न पुढे नेऊन ते मार्गी लावणे. त्यामुळं हा समाज कुठेही तुम्ही जर विचारलं तर 100% साहेबांच्या पाठीशी असतो. विरोधक पण धास्ती घेतात की नंदीवाले समाजामध्ये जायचं का नाही, कारण 100% मतदान 260 पैकी मै जरी सोडले तर 250 ते 52 मतदान हे या ठिकाणी 100% एककट्टा होतो. त्याचं कारण ते आमचं नेतृत्व आहे.
फक्त गावातलं नाही तर राज्याचं नेतृत्व साहेब करतात. त्यांच्यासाठी एक छोटासा पोवाड आहे, त्या माध्यमातून तुम्हाला ते लक्षात येईल. लोकनेते लोकनेते राजाराम बापूंची पुण्याई लोकनेते, पदयात्रेतून पोचले गावोगावी, धरली विकासाची शिदोरी, झाली सहकारात नवलाई. लोकनेते राजाराम बापूंची पुण्याई लोकनेते, जमीन ओलिताची दिली होती ग्वाही, जयंत पाटील साहेबांच्या हाती झाली ती पुरी, जयंत परवाची झाली तयारी, साहेबाची किमया लय भारी. लोकनेते राजाराम बापूंची पुण्याई लोकनेते, 35 वर्षे केली विकासाची कामे, कधी केला नाही भ्रष्टाचार, सर्व खात्यांना दिला त्यांनी न्याय, त्याचं नाव जयंतराव, त्याचं नाव जयंतराव. महापुरात झाले पालनहार, माता बहिणीचा केला सन्मान, मॉडेल शाळेचा मांडला अध्याय, आरोग्य सेवेचा घेतला ध्यास, किल्ले मच्छिंदगड रामलिंग बेट, केला सुजलाम, केला सुजलाम. त्याचं नाव जयंतराव, त्यांचं नाव जयंतराव. विरोधक देखील आम्ही इथं कामं केलेत म्हणतात, कसं काय बघताय? विरोधकांनी कामं केले म्हणतात, कागदोपत्री आहेत, पण प्रत्यक्षात तुम्ही आल्यानंतर हे साहेबाच्या फंडातून झालेलीच कामं आहेत. कोणतेही कामं या ठिकाणी विरोधकांनी केलेलं नाही. तुम्ही मलाच नाही, गावातील कोणत्याही व्यक्तींना विचारा, लहान मुलांना विचारा, इथं काम कोणाचं आहे तर फक्त जयंत पाटील साहेबांचंच आहे. आता उमेदवार निवडून येतील असं म्हणायचं झालं तर कोण निवडून येतील, कुठले उमेदवार निवडून? 100% उमेदवार ही शरदचंद्र पवार पक्षातीलच असेल. त्याला कारणं आहेत. या ठिकाणी किल्ले मच्छिंद्र पंचायत समिती गणामध्ये 6 गावं येतात आणि रेष्ट्रे हानाशीमध्ये 4, टोटल जिल्हा परिषद रेष्ट्रे हानाशी गणामध्ये 10 गावं येतात. 10 गावांचा जरी तुम्ही अभ्यास केला तर ह्या म्हणजे 1 नंबरचं गाव आहे किल्ले मच्छिंद्रगड. किल्ले मच्छिंद्रगडातूनच सर्वसाधारण 1000 ते 1200 फक्त एका गावातूनच एवढं लीड मिळणार आहे. बाकीच्या गावात जरी तुलना केली तर तिथं पण आम्ही प्लसमध्ये आणणार आहोत. म्हणजे वाळवा पंचायत समितीमध्ये ऐतिहासिक विजय हा जिल्हा परिषद रेट्रे हानाशी गणाचा असणार आहे. निश्चित तुम्हाला मी सांगतो, त्याची अनुभूती तुम्हाला येणाऱ्या निकालात समजून जाईल. जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्या, कोण इथं निवडून येईल वाटतं? जिल्हा परिषद निवडणुकीला साहेबांचंच जास्त येतं. नंदीवाले वसाहत म्हणजे साहेबांचंच सगळं काही इथं चालतं. आणि जे साहेबांनी आज माणसं निवडलेले आहेत ना, की बाबा पंचायत समितीला दोन्हीही महिलाच आहेत ते, आपल्या त्या भगिनीच आहेत ती. त्याच्यामुळं त्यांनी निवडलेली जी आहेत ना भगिनी, त्या चांगल्या रीतीनं काम पार पडतील. आता इथे म्हणजे जयंतराव पाटील साहेबांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या आपल्या स्वातीताई मदने आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या आपल्या प्रतिमाताई मोरे ह्या म्हणजे आपल्या इकडून निवडूनच येतील अशी. निवडून येतील तुम्हाला असं का वाटतं? कारण आपल्या इथं म्हणजे विरोधक असे येतच नाहीत ना. येतच नाहीत येत. कारण विकास कामं तरी आहेत का ते? आपल्या साहेबांची विकास कामं भरपूर आहेत, त्यामुळं विरोधकांनी केलेत काय कामं? नाही केले. आता साहेबांनी कामं केलं, मग काय इथं विकास कामं काय केलं इथं? हे आपला रस्त्याची कामे, पाणी, स्मशानभूमी, आपल्या युवकांना नोकरी लावणे, अशी कामं भरपूर. जयंत पाटील साहेबांचं इथं काम आहेत. होय, मग येतील निवडून येतील अशी खात्री आहे आपल्या 100%. मी सध्या इथंच थांबतो. भेटूया एका नव्या विषयाचं नव्या ठिकाणी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.